तुकाराम मुंढेंनी आपला सूड रस्त्यावरच्या पानटपऱ्यांपासून ते आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत चालवायला सुरुवात केली. साधारणतः 2-2.5 महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढेंनी एफडीएची सूत्र हाती घेतली. त्यानंतर राज्यभरात पानटपऱ्यांवर विकला जाणारा अवैध गुटखा, शाळेच्या परिसरात विकली जाणारे स्टिंगसारखे एनर्जी ड्रिंक्स, भेसळयुक्त दूध, पनीर ते हॉटेलमधल्या अन्न भेसळीवर आतापर्यंत 1100हून अधिक कारवाया केल्या आहेत. आणि हे फक्त जवळपास गेल्या 70 ते 75 दिवसांच्या कालावधीत केले. आता छोटी मोठी दुकानं, हॉटेल्स, दूध संकलन केंद्र आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या कारखान्यांवर कारवाई केल्यानंतर थोडं थांबतील, पॉज घेतील असं वाटलं होतं. पण आता मुंढेंनी थेट ब्लिंकिट आणि अमेझॉन सारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही दणका द्यायला सुरुवात केली. त्यामुळं आता मोठमोठ्या कॉर्पोरेट आणि ई-कॉमर्स कंपन्यांचीही पळताभुई झाली आहे. पण यातल्या अमेझॉनवर केलेल्या कारवाईनंतर मुंढे पुन्हा वादात अडकले. हे प्रकरण हायकोर्टात गेले. त्यानंतर हायकोर्टाने या कारवाईवर नेमकं काय म्हटलंय, अमेझॉन आणि ब्लिंकिट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर केलेल्या कारवाईचं हे सगळं प्रकरण काय आहे, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. 7 ऑगस्टला एफडीएचे अधिकारी मुंबईतल्या मालाड परिसरातील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामावर पोहोचले. त्यानंतर ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामाची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांची अयोग्य पद्धतीनं साठवणूक केल्याचं दिसून आलं. गोदाममध्ये अन्नपदार्थ जमिनीवर ठेवलेले, कोल्ड स्टोरेजची अपुरी स्वच्छता आणि मुदतबाह्य झालेल्या पॅकबंद अन्नपदार्थांचा साठा आढळला. फिफो पद्धतीचा वापर न केल्याचंही तपासात समोर आलं. अन्नपदार्थांची साठवणूक आणि हाताळणीच्या ठिकाणी कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना न केल्याचंही आढळून आलं. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि देखभालीमध्ये त्रुटी आढळल्या. एवढंच नाही तर अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचं एफडीएच्या निदर्शनास आलं. याशिवाय भाजीपाला आणि फळांच्या साठ्यावर मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आला. तर कोल्ड रूममध्ये एक्सपायर आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांचाही साठा आढळला. या सगळ्या गंभीर बाबी आढळल्यानं ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. आणि परवाना निलंबित असताना संबंधित आस्थापनातून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री, वितरण किंवा अन्न व्यवसाय सुरू ठेवला तर कठोर कारवाई करू असं एफडीएकडून ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला सांगण्यात आलं. अशीच कारवाई या अगोदर एफडीएनं अमेझॉनच्या गोदामावर केली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात एफडीएच्या अधिकाऱ्यांनी भिवंडीतील अमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामावर छापा टाकला. तपासणीत असं समोर आलं की एक्सपायर झालेल्या पदार्थांची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं होतं, पण ते सायंटिफिकली नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. अमेझॉन रिटेल इंडियानं हा माल नष्ट करण्याचं काम एका एजन्सीला दिलं होतं. त्या एजन्सीचं नाव आर.के. ट्रेडर्स. पण या आर.के. ट्रेडर्सनं एक्सपायर झालेले पदार्थ आणि मानवी आरोग्याला हानिकारक असलेल्या पदार्थांचा साठा नियमबाह्य पद्धतीनं पुन्हा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळं अमेझॉनच्या गोदामावर एफडीएनं छापा टाकला आणि अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला. एवढंच नाही तर नियमबाह्य पद्धतीनं काम केल्यामुळं एफडीएनं एजन्सीचा मालक आणि अमेझॉन रिटेल इंडियाचा फॅसिलिटी मॅनेजर या दोघांवर कारवाई केली आणि कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. या सुमारास पुणे विभागातही एफडीएची मोठी मोहीम सुरू होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 23 ते 29 जुलै दरम्यान पुणे विभागात तब्बल 21 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. यात विमाननगरमधील ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचाही समावेश होता. या मोहिमेत जवळपास 50 लाखांहून अधिक रुपयांचा माल जप्त करण्यात आला. हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंट यांच्यासोबतच आता क्विक कॉमर्स कंपन्याही एफडीएच्या रडारवर आल्याचं दिसून येतंय. आता अमेझॉन रिटेल इंडियावर केलेल्या कारवाईचं प्रकरण थेट न्यायालयात गेलं. एफडीएनं परवाना निलंबित करण्यापूर्वी कोणतीही सुधारणा नोटीस दिली नाही आणि कोणतीही सुधारणा नोटीस न देता थेट परवाना निलंबित करण्यात आल्याचा युक्तिवाद कंपनीकडून न्यायालयात करण्यात आला. या प्रकरणावर काल सुनावणी झाली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी गोदामातला मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या मालाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एफडीएकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. अमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामावर कठोर कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र एफडीएला फटकारल्यानंतरही काही दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या ई-कॉमर्स कंपनीला भिवंडी येथील गोदामावरील मुदत संपलेला आणि खराब झालेला माल वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी एफडीएच्या स्वाधीन करण्याचे निर्देश दिले. तसंच गोदामातल्या मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या सगळ्या वस्तूंची यादी तयार करून ती संबंधित एफडीएच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले. संबंधित अधिकारी कायद्यानुसार या वस्तूंची विल्हेवाट लावतील आणि या प्रक्रियेचा जो काही खर्च येणार आहे तो सगळा खर्च अमेझॉन कंपनी करील असं न्यायालयानं म्हटलं. पण याच वेळी न्यायालयाने एफडीएच्या अधिकाऱ्यांनाही ताकीद दिली. 14 दिवसांची एफडीए नोटीस न दिल्यामुळं एफडीएच्या आक्रमक कार्यशैलीवर मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर आक्षेप घेतले. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अमेझॉनच्या प्रकरणात स्पष्टपणे नमूद केलं की एफडीएची कारवाई करण्याची तळमळ कौतुकास्पद असली तरी कारवाई योग्य प्रक्रियेचं पालन करून व्हायला हवी.
तुम्ही तुमची धोरणं आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करत आहात. हे म्हणजे डास मारण्यासाठी तलवार वापरण्यासारखं आहे, अशा शब्दात खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. अपील प्रलंबित असताना परवाना रद्द करण्याचा आदेश कसा दिला, असा थेट सवालही न्यायालयाने केला. अपीलाच्या कालावधीत अशी कारवाई करता येत नाही, हा प्रस्थापित कायदा असल्याचंही न्यायालयानं अधोरेखित केलं. एवढंच नाही तर मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधील सगळीच व्यावसायिक आस्थापनं याच पद्धतीनं बंद करणार आहात का, असा टोलाही न्यायालयानं लगावला. पण तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीएनं अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि व्यापक मोहीम राबवली आहे. छोट्या पान टपरींपासून ते अमेझॉन, ब्लिंकिट सारख्या बड्या कंपन्यांपर्यंत कारवाईचा मुंडे पॅटर्न दिसून येतोय. एफडीएच्या या कारवाईमुळे मोठमोठ्या कॉर्पोरेट आणि ई कॉमर्स कंपन्यांनाही कारवाईला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येतंय. आता हायकोर्टानं नाराजी व्यक्त केल्यानंतर एफडीए आपल्या कार्यपद्धतीत बदल करणार का, की मुंडेंची ही मोहीम अशीच पुढे सुरू राहील, याकडे राज्यातल्या व्यापारी वर्गापासून ते सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांचं लक्ष लागून आहे. तुम्हाला काय वाटतं, मुंडेंनी अमेझॉन, ब्लिंकिट सारख्या कंपनींवर केलेली कारवाई योग्य आहे की न्यायालयाची भूमिका बरोबर आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.